स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण व्हर्जिनिया वुल्फ यांची शॉर्ट स्टोरी द न्यू ड्रेस पाहणार आहोत. ही जी शॉर्ट स्टोरी आहे याचे 2 पार्ट्स अगोदरच मी अपलोड केलेले आहेत. हा 3रा पार्ट. तर मला सुरुवातीलाच या स्टोरीमध्ये जी भाषा वापरलेली आहे ती भाषा एखाद्या व्यक्तीवर जेव्हा अन्याय होतो ती व्यक्ती जशी सहज ते शब्द बोलून टाकते, त्याच्यामध्ये अशी इटिकेट किंवा मॅनरिझम किंवा ज्याला आपण शिष्टाचार म्हणतो किंवा फॉर्मल सिच्युएशनमध्ये जी भाषा वापरल्या जाते औपचारिक परिस्थितीमध्ये, तशा प्रकारची भाषा याच्यामध्ये नाही. हे फार असं इफ्युइस्टिक लँग्वेज वापरण्याचा इथं कोणत्याही प्रकारे आणता येणार नाही. कारण इफ्युइझम जे आहे त्याला जसं आहे तसं त्याला वर्णन करण्यासाठी, त्याला मांडण्यासाठी, जसं नॅरेटरने मांडलेलं आहे तसं मांडण्यासाठी त्याच्या भाषाही तशीच लागणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला अशी भाषा फारच अनौपचारिक किंवा एखाद्याच्या भावना दुखावेल अशा प्रकारची जरी वाटत असली तरी ही स्टोरी आहे. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्याच्या नंतर त्याला जे काही त्याच्या मनामध्ये जे काही चालू असतं ते या स्टोरीमधून दाखवल्या गेलेलं आहे. तर इट वॉज सो पाल्ट्री. नॅरेटर ह्या पॅसेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मॅबेल ही 2 लेकराची आई आहे. आता इथे चिल्ड्रन वापरलेलं आहे त्यामुळे मुलगा मुलगी असं म्हणता येणार नाही, लेकरच म्हणावं लागणार. आणि ती दुसऱ्याच्या मतावरती, लोक तिच्या ड्रेसबद्दल काय म्हणतात याच्या मतावरती पूर्णपणे अटरली डिपेंडेंट आहे, पूर्णपणे विसंबून आहे. आणि जे आहे ते म्हणण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही, जसं लोक म्हणतात तसं. की आपण पाहिलेलं आहे की ती आता नंतरच्या पॅसेजमध्ये काय करते तर चार्ल्स बर्टला थांबवते. तो दुसरा कुणाला तरी बोलायला जात असतो, भेटायला जात असतो. तर तिथेच मध्येच त्याला थांबवत, हा ड्रेस फारच ओल्ड फॅशन दिसतो का? मग पुन्हा मनामध्ये येतो की त्याच्याकडून काही तिला सहानुभूतीचे काही शब्द बोलत नसल्या कारणाने तिला वाटतं की हा आपली मॅलिसच करत आलेला आहे, आपला खुन्नसच करत आहे, द्वेष करत आलेला आहे. तर अशी मॅबेलची अवस्था होऊन जाते. तर इथं सांगितलेलं आहे की टू बी एबल देअर इज अ शेक्सपियर, देअर इज अ डेथ. आता आपण अगोदरच पाहिलेलं आहे की मॅबेल ही बुकिश आहे, की जेव्हा केव्हा खिन्न होते, दुःखी होते, डिप्लोरेबल कंडिशनमध्ये जाते, त्यावेळेला ती काय करते तर पुस्तकामधले जे काही कोट्स तिने अगोदर काही वर्षांपूर्वी वाचलेले असतात ते पुन्हा ते आठवते आणि हे काय म्हणायला, असं कसं म्हणाईल. तर तिच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटीचा जीवनामध्ये फार प्रॅक्टिकल नाही. आणि शेक्सपियरने जे काही म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल शेक्सपियरचं तर असं म्हणणं आहे. मग नॅरेटर इथं सांगत आहे किंवा शेक्सपियरचं काही म्हणणं असू द्या, कोणत्या लेखकाचं काही म्हणणं असू द्या, किंवा एखादा साधू महाराज असं म्हणत असेल की असं वागा, तसं हे करा, तर ते सामान्य माणसासाठी तशाच एकदम त्याला कॉन्टेक्स्टमध्ये, कोणत्याही कॉन्टेक्स्टमध्ये लागू करून तसं वागणं, तसं राहणं हे फार अवघड असतं. आणि तसं वागायचा प्रयत्न केला तर ते सांसारिक माणसासाठी, सामान्य माणसासाठी ते अवघड होऊन जातं. वी आर ऑल बी व्हील्स इन कॅप्टन्स बिस्किट. आपण सगळे कॅप्टनच्या बिस्किटमधले काय आहे तर इन्सेक्ट्स आहोत. वॉट एव्हर इट वॉज दॅट पीपल डिड से, लोक जे काही म्हणत असेल ते. पण हे काय आहे, मॅबेलचे विचार आहे, तिला तसं वाटत आहे. आता अगोदर पाहिलेलं आहे की ॲक्शन, फारच थोडी ॲक्शन आहे. की आता याच्यामध्ये अगोदर तिची हिंमत होत नाही आरशामध्ये पाहण्याची, आता ती आरशात पाहते. कशी पाहते? स्ट्रेट पाहते, सरळ. लगेच तिचं काय करते, शोल्डर पेक्ट
लेफ्ट शोल्डर पेक करते आणि रूममध्ये जाते. जणू काही जेव्हा ती रूममध्ये जाते, सर्व बाजूने तिच्या त्या येलो ड्रेसवरती भाले फेकले गेलेले आहेत असं तिला वाटतं. भाल्याला स्पियर म्हणतात. बट इन्स्टेड ऑफ लुकिंग फिअर्स अँड ट्रॅजिक, पण ती अशी भयानक किंवा दुःखी असं न दिसता, ती जसं रोज शॉने केलं असतं की आपल्याला माहीत आहे, अगोदरच तिला इंट्रोड्यूस केलेलं आहे की ती फॅशनच्या बाबतीत तिने एक कळस गाठलेला आहे आणि फॅशनच्या बाबतीत तिची कोणी बरोबरी करू शकत नाही. अन्य लोकही तिथे चांगले वस्त्र परिधान करून आलेले आहे पार्टीमध्ये. तर रोज शॉ कशी दिसली असती, तर ती बॉर्डेशिया राणीसारखी दिसली असती असं वूड हॅव वापरलेलं आहे म्हणजे. तर आणि शी लुक्ड फुलिश अँड सेल्फ कॉन्फिडंट. तर मॅबेल वॅरिंग कशी दिसते, तर फुलिश दिसते, सेल्फ कॉन्शियस दिसते, स्लिम्पर्ड लाईक द स्कूल गर्ल. आणि ती असं लाजरी बुजरी होऊन जाते की जशी एखादी स्कूल गर्ल. एखादा कोणी टोमणा मारला, कोणी काही बोललं तर जसं अफेक्ट होऊन जातं, त्याचा फार मनावर परिणाम होतो, तशा पद्धतीची ती सिम्पर्ड झालेली आहे, कॉय झालेली आहे. स्काउचड अक्रॉस द रूम. स्काउचडचा इथे अर्थ दिलेला आहे, स्टूड मूव्स इन ए डुप्रिंग वे. का डुप्रिंगच आहे, हो. तर ती कसं पोट्रोडिंग पद्धतीने, असं आपण ताट जसं चालत नाही, म्हणजे एकदम जसं त्याला दुसरा शब्द वापरता येणार नाही, स्लाउचेड अक्रॉस द रूम. आणि पॉझिटिव्हली काय करते, सकारात्मक पद्धतीने काय करते, तर स्लिंकिंग करते, अशा मंद पद्धतीने चालते की जसं एखाद्या मिश्र जातीच्या कुत्र्याला म्हणजेच मॉंग्रेलला एखाद्याने बदडावं आणि त्याने नंतर चालावं, तशा पद्धतीने ती दिसत आहे. आणि पिक्चरकडे पाहते म्हणजे त्या आरशामध्ये पाहते, तर त्याच्यामध्ये जी प्रतिमा आहे तिच्याकडे पाहते आणि ते कसं दिसतं, तर इनग्रेविंग दिसतं. जणू काही ॲज इफ वन वेंट टू पार्टी टू लुक ॲट ए पिक्चर. जणू काही ती पार्टीला फक्त आरशातली प्रतिमा पाहण्यासाठीच गेलेली आहे. एव्हरीबडी न्यू व्हाय शी डिड इट. अशा पद्धतीने ती का वागत आहे, तर प्रत्येकाला माहीत आहे की कारण काय आहे. आपण अगोदर पाहिलेलं आहे की तिने लपवण्याचा प्रयत्न करत असतं, शॉप सगळं उघड पडलेलं असतं, त्यामुळे तिला फारच अशी दुःखी होऊन जाते. तर आता ही सगळी कृती ती करत आहे, तर लाज वाटत आहे आणि दुसरा अपमान वाटत आहे. त्यामुळे ह्युमिलिएशन आणि अपमान ह्या दोन कारणामुळे. Let us talk something about, let me switch over in English. Mabel, she is not able to muster courage to look into the glass or mirror, but when she looks into the mirror and enter into the room, she feels as if that from all sides spears are thrown on her yellow dress. But in this situation, she do not feel, or she do not look tragic, or she do not look fierce. She looks as she tried to look as what Rosha would have done in such a situation. She would have looked like Boadicea queen. She might have this may be Boadicea may be character in Shakespeare play. I do think so. And but Mabel do not look like Boadicea. Boadicea is a queen. It is already mentioned that she is a Celtic queen, and she looks like a coy schoolgirl. The schoolgirl who become coy because of some person has passed the comment, or some comment, or
there is a particular word, retort, and because of even see affectation is more and more, or to the greater extent when someone passes a comment or resort a retort, one become coy. Not I'm not using the word women are coy, but some Lazara, she's a very very coy girl, we call that. Now she looks foolish and self-conscious, and she slouched. She's walking in the room in such a way, in a protruding way. Protruding way means something which is a very very, she's walking not very straightforward, not there is no confidence in her walk. When one is not very confident, one protrude, not stick walk, and sometimes protrude or drooping way, the protruding way or drooping way, and different words are used for it. And she feels as if she is walking slinking or walking too slowly, as if she is a beaten mongrel. And look at the picture, look at the picture, where she look at the picture, she uh, there is a mirror, and she looks into the mirror, the image of herself, and she now the fly is in the saucer, she said to herself, right in the middle and can't get out. And the milk, she thought, rigidly staring at picture, is taking its wing together. आता माशी, ती एक माशी आहे आणि फ्लाय, आता माशी बशीमध्ये आहे, ती स्वतःशीच म्हणते पूर्ण मध्यभागी, आणि आता बाहेरही पडू शकत नाही दुधाच्या. ती विचार करते आरशाच्या पिक्चरमध्ये पाहून, आता तर माशीचे पंखही एकमेकाशी घट्ट चिकटलेले आहेत दुधामध्ये बुडल्यामुळे. इट इज सो ओल्ड फॅशन. ती म्हणते की फारच जुन्या शैलीचा, जुन्या पद्धतीचा ओल्ड फॅशन हा ड्रेस. चार्ल्स बर्टला सांगते, तो ही वॉज मेकिंग हिम स्टॉप ऑन हिज वे टू टॉक टू समवन एल्स. तो कुणाला तरी बोलण्याच्या बेतात असतो, तेवढ्यात त्याला थांबवत. ती म्हणते की फारच जुन्या शैलीचा हा ड्रेस दिसतोय, जो तिचा तिरस्कार करत असतो त्यालाच म्हणते. ती काय करण्याचा प्रयत्न करते तर शी मीन्ट और शी ट्राय टू मेक हरसेल्फ थिंक दॅट शी मीन्ट दॅट इट वॉज द पिक्चर अँड नॉट हर ड्रेस दॅट वॉज ओल्ड फॅशन. ती स्वतःला असा समजावण्याचा प्रयत्न करते की हा जुना ओल्ड फॅशन ड्रेस ही तर प्रतिमा आहे आणि तिचा तर तो ड्रेस नाही. आणि वन वर्ड ऑफ फ्रेज योलॉजी. चार्ल्स बर्टचा एक शब्द तिच्या मनामध्ये भरपूर काही बदल घडवून आणू शकला असता त्या क्षणाला. वन वर्ड ऑफ अफेक्शन फ्रॉम चार्ल्स वुड हॅव मेड ऑल द डिफरन्स टू हर ॲट द मोमेंट. त्या क्षणी चार्ल्सचा एक स्तुतीचा शब्द, एक प्रेमळ स्तुतीचा शब्द तिच्यामध्ये भरपूर काही बदल घडवून आणू शकला असता तिच्या
विचारामध्ये, तिच्या कमी वाटण्याच्या या पद्धतीमध्ये. पण तो काय म्हणतो मॅबेल, जर त्याने असं म्हटलं असतं, इफ ही हॅड ओनली सेड, मॅबेल यू आर लुकिंग चार्मिंग टू नाईट, मॅबेल आज रात्री तू फारच सुंदर आकर्षक दिसत आहे, इट वूड हॅव चेंज्ड हर लाईफ. या शब्दाने तिचं जीवन बदलून टाकलं असतं. पण तिनं पण तो जरी म्हटला असता, पण तिने पण थोडंफार सत्यवादी असायला पाहिजे, ट्रूथफुल असायला पाहिजे, डायरेक्ट असायला पाहिजे, की जे आहे ते आहे बा. चार्ल्स सेड नथिंग ऑफ दिस काइंड. अशा प्रकारचं चार्ल्स काहीच म्हणत नाही. आणि त्याला तर द्वेषच वाटत असतो तिचा. ही वॉज मॅलिश इट सेल्फ. ही ऑलवेज सॉ थ्रू वन. आणि तो द्वेषाच्या दृष्टिकोनातूनच, एक खुन्साच्या दृष्टिकोनातूनच तिच्याकडे पाहतो. विशेषतः जेव्हा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला स्वतःला आपण कमी आहोत, मीन आहोत, पालटरी आहोत, आपण स्वतः दुबळ्या मनोवृत्तीचे आहोत असं जेव्हा वाटतं, तर तो त्याच वेळेला तो त्यांचा जो वीक पॉईंट आहे त्याच्यावर जाणीवपूर्वक तसंच करायचं. मॅबेल गॉट ए न्यू ड्रेस. तो काय म्हणतो, हे काहीच न म्हणता मॅबेलनं तर नवीन ड्रेस आणला, ही सेड. आणि पुअर फ्लाय वॉज ॲब्सोल्युटली शोड इन टू द मिडल ऑफ द सॉसर. आणि ही जी पुअर फ्लाय आहे ती पूर्णपणे बशीच्या मध्यभागी पूर्णपणे बुडलेली असते जेव्हा तो असं म्हणतो तेव्हा. आता पहा, इथं फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. ते मेटाफर आहे की सिमिली आहे की अजून दुसरं काय आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ह्या वरच्या सेंटेन्समध्ये फ्लाय वॉज ॲब्सोल्युटली शोड इन टू दी मिडल ऑफ द सॉसर. फ्लाय म्हणजे नेमकं कोण तेही सांगा. रिअली ही वूड लाईक हर टू ड्राऊन. तिला बुडवण्यामध्येच आवडलं असतं. तिचा असा विश्वास होतो की त्याचं असं मत आहे. त्याच्याकडे हृदय नाही, बेसिक असणारा, फंडामेंटल असणारा, थोडासा दयाळूपणा पण नाही. फक्त काय आहे त्याच्याकडे, तर ओनली ए व्हिनियर ऑफ फ्रेंडलीनेस. काय आहे तर मित्रत्वाचा एक मुखवटा आहे, एक मास्क आहे, एक मास्कवरेड आहे, की जो स्वतःला एक वेल आहे, की जो ह्या ज्या खुनशी वृत्तीला झाकून टाकतो. आणि हा जो त्याने जो परिधान केलेला आहे व्हिनियर, हे प्रतिकात्मकरित्या वापरलेला आहे. मिस मिलान वॉज मच मोर रियल. तिला वाटतं की मिस मिलान तर याच्यापेक्षा बरी आहे, ती जास्त सत्य आहे आणि फार दयाळू आहे याच्यापेक्षा. दोघांची तुलना करत आहे, त्यांचे दोघांनी जे काही मत व्यक्त केले त्याच्यानुसार. इफ ओनली वन कुड फील दॅट अँड स्टिक टू इट. आणि तिला तसंच वाटतं आणि त्याच मताशी ती ठाम म्हणते. अगोदर तिला कसं असतं की ऑलवेज वाय शी आस्क हरसेल्फ, का बरं असं का. चार्ल्स बर्टली उत्तर देत की त्याला दाखवत की बाबा ती आता रागाच्या बाहेर गेलेली आहे, राग तिला अनावर झालेला आहे. ॲज ही कॉल इट. जेव्हा तो अन्य स्त्रियासोबत तिच्यावर म्हणजे हसत असतो, आणि एखादा व्यक्ती जेव्हा हसतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की बा आपल्यालाच पाहून हसतो, आपल्यालाच मॉकिंग करत आहे, थट्टा मस्करी करत आहे. त्या स्त्रियांसोबत जो हसत असतो तेव्हा वाय शी आस्क वुहर देअर, वाय शी आस्क हरसे, असं का बरं. कांट आय फील वन थिंग ऑलवेज. मला सदोदित असं एकच गोष्ट का वाटत नाही. अशा द्विधा मनस्थितीत का बाबा मिस मिलान म्हणते ते बरोबर आहे की हा चार्ल्स म्हणतो ते बरोबर आहे.
आणि हिची मनोदशा या मॅबेल वॅरिंगची इथं नॅरेटरने रेखाटलेली आहे की कांट फील वन थिंग ऑलवेज, फील क्वाईट शुअर दॅट मिस मिलान इज राईट. आणि तिला खात्री पडते की काही असू द्या, मिस मिलानच बरोबर आहे आणि चार्लेस जे काय म्हणत आहे ते चुकीचं आहे. आणि ती त्याच्या स्टिक करते. फील शुअर दॅट कॅनरी अँड पीटी अँड लव नॉट बी विप्ड ऑल अराउंड सेकंड बाय कमिंग इन टू फुल इन टू द रूम. आणि पूर्णपणे लोकांनी भरलेल्या खोलीमध्ये दुसऱ्या वेळेला तिच्यामध्ये वाटतं की कॅनरी, पीटी, लव हे त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याला असं विप झालं, नॉट बी विप्ड, आता असं केल्या जाणार नाही, विफ्ट केल्या जाणार नाही असं तिला वाटतं. इट वॉज हर ओडियस विसिलेटिंग कॅरेक्टर अगेन. तिचं जे कॅरेक्टर आहे, जिचं जे चरित्र आहे ते कसं किळसवानं, दुर्बल आणि वॅसिलेटिंग कॅरेक्टर आहे. इथं वॅसिलेटिंगचा अर्थही दिलेला आहे की ज्याचा अर्थ सांगितलेला आहे की वेवरिंग बिटवीन डिफरंट ओपिनियन्स अँड ॲक्शन. दोन कृतीमध्ये, दोन मतामध्ये असं डळमळीत अवस्थेमध्ये राहणं, असं तिचं कॅरेक्टर आहे. म्हणजे फार असं ठाम असं काही नाही. ऑलवेज गिविंग ॲट द क्रिटिकल मोमेंट अँड नॉट बिंग सिरियसली इंटरेस्टेड. ती असंच विचार करत बसते आणि बाकीच्या गोष्टीमध्ये तिला काय कॉन्कॉलॉजीमध्ये इंटरेस्ट नाही, इटिमॉलॉजीमध्ये इंटरेस्ट नाही, बॉटनीमध्ये इंटरेस्ट नाही, आर्किओलॉजीमध्ये इंटरेस्ट नाही, पोटॅटो कटिंगमध्ये तिला इंटरेस्ट नाही. फक्त ती काय करते की मॅरी डेनिससारखी ती त्या जे पॅटॅटोज आहे त्याला कटिंग करत, ते कट करत त्यांना फक्टिफाय करण्याचं जसं वॅलेट्स असतं तशा पद्धतीने ती त्यांना असं त्यांचं रोप उगवण्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, फक्टिफाय होण्यामध्ये तिला आवडतं. देन मिसेस होलमन सीइंग हर स्टँडिंग देअर. तेव्हा मिसेस होलमन तिला तिथं उभा राहिलेलं पाहून तिच्याकडे जाते, बोअर डाऊन अपॉन हर. आणि ऑफकोर्स यू थिंक लाईक ए ड्रेस वॉज बिनीथ मिसेस होलमन नोटीस. तिने असा काही ड्रेस परिधान केलेला आहे, तिला काही अशा लक्षातच येत नाही.